असे ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी 17 सप्टेंबरला भाजपाच्या वतीनं देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येतो। तसंच येत्या 7 ऑक्टोबरला पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर पक्षानं महिनाभर चालणारं देशव्यापी सेवा संकल्प अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान केला जाईल आणि त्यांच्याशी संवाद साधला जाईल। याद्वारे मुलांच्या पोषणयुक्त संगोपनात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली जाईल, असं ते म्हणाले। सेवा में मेरा योगदान या उपक्रमात सहभागी होऊन एखादं सेवा कार्य करून त्याची रील बनवावी आणि या अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। युवाओं को विशेषकर हम सेवा में मेरा योगदान इसको लेकर कुछ वो रील्स बनाए, जिला स्तर पर, प्रदेश स्तर पर उसको बाकियों को प्रेरणा देने हेतु उसको एक प्रदेश की ओर से प्रसारित किया जाए। तो ऐसा एक सेवा मेरा योगदान ये कार्यक्रम होगा। भाजपाच्या सेवा सेतू अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या लाभापासून जर कोणी वंचित राहिलं असेल तर त्यांना ती त्रुटी दूर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत संबंधित योजनांशी निगडित विभागांचे अधिकारी आवश्यक कागदपत्रांसह 15 दिवसांसाठी तालुका स्तरावर उपस्थित राहतील, असं ते म्हणाले। भाजपानं या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी आज एका राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। आगामी आठवड्यात 31 ऑगस्टपर्यंत विविध राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातील, अशी माहितीही विनोद तावडे यांनी यावेळी दिली। वंदे मातरमच्या निमित्तानं काँग्रेस पक्षानं जाणीव